नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख धरणे, नद्या व जिल्हा। हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। चला तर मग सुरुवात करूयात। जायकवाडी धरण। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असून ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे माजलगाव। माजलगाव धरण हे शिंदफणा नदीवर असून ते बीड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे सिद्धेश्वर। सिद्धेश्वर हे धरण दक्षिण पूर्णा नदीवर असून ते हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे येलदरी। येलदरी हे धरण दक्षिण पूर्णा नदीवर असून ते परभणी या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे बिंदुसरा। बिंदुसरा हे धरण बिंदुसरा नदीवर असून ते बीड या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे भाटघर। भाटघर हे धरण वेळवंडी या नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे तिल्लारी। तिल्लारी हे धरण तिल्लारी नदीवर असून ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे वीर। वीर हे धरण नीरा नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे पानशेत। पानशेत हे धरण अंबी नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे गंगापूर। गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर असून ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे राधानगरी। राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर असून ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे खडकवासला। खडकवासला हे धरण मुठा या नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे भंडारदरा। भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर असून ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे धोम। धोम हे धरण कृष्णा या नदीवर असून ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे उजनी। उजनी हे धरण भीमा या नदीवर असून ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे अनेर। अनेर हे धरण अनेर या नदीवर असून ते धुळे या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे इटियाडोह। इटियाडोह हे धरण गाढवी या नदीवर असून ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे पैनगंगा। पैनगंगा हे धरण पैनगंगा नदीवर असून ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे नळगंगा। नळगंगा हे धरण नळगंगा या नदीवर असून ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे तोतलाडोह। तोतलाडोह हे धरण पेंच या नदीवर असून ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे अडाण। अडाण हे धरण अडाण या नदीवर असून ते वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे तानसा। तानसा हे धरण तानसा या नदीवर असून ते ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे चाणकपूर। चाणकपूर हे धरण गिरणा या नदीवर असून ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे कोयना। कोयना हे धरण कोयना या नदीवर असून ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे चांदोली। चांदोली हे धरण वारणा या नदीवर असून ते सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे दारणा। दारणा हे धरण दारणा या नदीवर असून ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील धरण आहे मुळशी। मुळशी हे धरण मुळा या नदीवर असून ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। थँक्यू।